नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। मी प्राध्यापक पवार एजी। आपण एक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा महत्त्वाचा चॅप्टर आपण पाहतो आहे। त्या चॅप्टरचं नाव आहे बेसिक प्रिन्सिपल्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री। ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काही असणारी जी बेसिक प्रिन्सिपल्स आहेत त्याचा आपण स्टडी करत असताना पाठीमागच्या तासाला आपण पाहतो तो ड्रॉइंग मॉलिक्यूल इन 3 डायमेन्शन। 3 डायमेन्शन मध्ये मॉलिक्यूल कसा ड्रॉन करायचा किंवा कसा काढायचा, त्याच्यामध्ये आपण पहिला फॉर्म्युला बघितला वेज फॉर्म्युला। दुसरा फॉर्म्युला बघितला आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला। आता वेज फॉर्म्युला आणि फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला नंतर आपल्याला पुढचा फॉर्म्युला बघायचा आहे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला। न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये मॉलिक्यूल कसा रिप्रेझेंट करायचा, तर जे 3 डायमेन्शनल मॉलिक्यूल आहेत हे जर आपल्याला प्लेन ऑफ पेपर म्हणजे पेपरवर जर आपल्याला ते ड्रॉन करायचे असतील तर काय करायचं, याच्यामध्ये व्हिज्युअलायझिंग द मॉलिक्यूल। व्हिज्युअलायझिंग द मॉलिक्यूल बाय लुकिंग थ्रू कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड। म्हणजे आपण याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड चा विचार करून त्याच्याकडे पाहून आपण मॉलिक्यूल काय करणार आहे, व्हिज्युअलायझिंग करणार आहे। त्याच्यावरून आपण काय करतो न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला। म्हणजे पहिलं काय बघा 3 डायमेन्शनल मॉलिक्यूल। 3 डायमेन्शनल मॉलिक्यूल म्हणजे जो 3 डायमेन्शनल मॉलिक्यूल आहे तो कशावर काढायचा आपल्याला, प्लेन ऑफ पेपर। ऑन प्लेन ऑफ पेपर can be drawn by visualizing the molecule by कसं looking through कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड। म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्डचा विचार करून आपण काय करणार आहे, याच्यामध्ये मॉलिक्यूल रिप्रेझेंट करणार आहे। आता न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये जो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे तो आपल्याला दिसत नाही। म्हणजे याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आपण याच्यामध्ये शो करत नाही, इज नॉट शो। याच्यामध्ये आपल्याला कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आपण काय याच्यामध्ये शो करत नाही। आता 2 प्रकारचे कार्बन असतात, एक असतो फ्रंट कार्बन आणि एक असतो रियर कार्बन। फ्रंट म्हणजे पुढचा कार्बन, रियर म्हणजे बिहाइंड म्हणजे बॅक साइड। म्हणजे याच्यामध्ये 2 कार्बन असतात, एक आहे फ्रंट कार्बन आणि दुसरा आहे रियर कार्बन। रेअर नाही, रियर। आता फ्रंट कार्बन हा पॉइंट न इंडिकेट केला जातो। फ्रंट कार्बन इज शोन बाय पॉइंट। फ्रंट कार्बन हा कशाने दाखवला जातो, पॉइंट न। आणि जो रियर कार्बन आहे, रियर म्हणजे काय, मागील म्हणजे पाठीमागील, बिहाइंड, तो कशाने दाखवला जातो, बाय सर्कल म्हणजे वर्तुळ। म्हणजे जो फ्रंट कार्बन आहे तो पॉइंट न इंडिकेट केला जातो आणि जो रियर कार्बन आहे तो सर्कल न इंडिकेट केला जातो। आता फ्रंट कार्बन आणि बिहाइंड कार्बन किंवा रियर कार्बन इंडिकेट केल्यानंतर त्याच्यामध्ये जे रिमेनिंग बॉन्ड असतात, त्याच्यामध्ये अजून 3 बॉन्ड असतात। रिमेनिंग 3 बॉन्ड्स, रिमेनिंग 3 बॉन्ड्स म्हणजे जे राहिलेले जे बॉन्ड्स आहेत ते आपण कशाने दाखवतो किंवा कुठं दाखवायचं, स्पोक्स ऑफ व्हील। स्पोक्स ऑफ व्हील म्हणजे जसं चक्र असतं त्याची जी स्पोक्स असतात, स्पोक्स ऑफ व्हील। जसं चक्रामध्ये आकार असतो तसं आपल्याला काय करता येतं, याच्यामध्ये 3 बॉन्ड आपल्याला काय करता येतात,
शो करता येतात. म्हणजे जो फ्रंट कार्बन आहे तो दाखवायचा पॉइंट न, जो रियर कार्बन आहे तो दाखवायचा सर्कल न, आणि राहिलेले जे 3 बॉन्ड्स आहेत ते काय करायचं, स्पोक्स ऑफ व्हील या पद्धतीने काय करायचं, रिप्रेझेंट करायचं. आता जो फ्रंट कार्बन आहे त्याच्यावर 3 बॉन्ड असतात आणि जो बॅक कार्बन आहे त्याच्यावर 3 बॉन्ड असतात. मग ते कसे इंडिकेट करायचे बघा, म्हणजे 3 बॉन्ड्स ऑन फ्रंट कार्बन, ऑन फ्रंट कार्बन, म्हणजे जे फ्रंट कार्बनवरचे जे 3 बॉन्ड आहेत ते रेडिएट फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. ते कसे दाखवायचे, रेडिएट फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. रेडिएट म्हणजे सरळ बाहेर येणे, म्हणजे जे सर्कल आहे त्या सर्कलचा जो सेंटर आहे त्याच्यातून ते बॉन्ड काय येतात, सरळ बाहेर येतात. कुठले, जे फ्रंट कार्बनवरचे जे बॉन्ड असतात ते रेडिएट फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. आणि जे रियर कार्बनवर जे 3 बॉन्ड असतात, 3 बॉन्ड्स ऑन रियर कार्बन, जे रियर कार्बनवरचे जे 3 बॉन्ड असतात ते कुठं असतात, जे सर्कलचं जे सरकमफरन्स असतं. सरकमफरन्स म्हणजे काय, परिघ किंवा त्याला आपण म्हणतो वर्तुळाचा घेर. म्हणजे प्रेझेंट ऑन सरकमफरन्स, सरकमफरन्स ऑन सर्कल. सरकमफरन्स म्हणजे परिघ किंवा त्याला आपण म्हणतो घेर, वर्तुळाचा घेर. याच्यावर ते मॉलिक्यूल काय असतात, प्रेझेंट असतात. म्हणजे बघा इथून महत्वाचा पार्ट आहे, 2 कार्बन असतात, एक फ्रंट कार्बन आहे तो आपण कशाने दाखवणार आहे, पॉइंट न, आणि जो रियर कार्बन आहे तो आपण कसा दाखवणार आहे, सर्कल मध्ये. जे रिमेनिंग 3 बॉन्ड्स आहेत ते काय, स्पोक्स ऑफ व्हील. जे फ्रंट कार्बनवरचे जे बॉन्ड असतात ते काय होतात, त्या जो सेंटर आहे सर्कलचा सेंटर मधून ते काय होतात, सरळ बाहेर येतात. आणि रियर कार्बनवरचे जे असतात ते कशावर असतात, प्रेझेंट ऑन सरकमफरन्स ऑफ सर्कल. आता फॉर एक्झाम्पल बघा, याचं जर आपण एक्झाम्पल घेतलं, इथेन, इथेन CH3CH3 हा इथेन आहे. आता याचं काय करायचं आपल्याला, न्यूमन प्रोजेक्शन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, इंडिकेट करायचं आहे. बघा पॉइंट, फ्रंट कार्बन, सर्कल, फ्रंट कार्बन आणि सर्कल. आता आपल्याला काय आहेत, 3 बॉन्ड आहेत, एका कार्बनवर 3 बॉन्ड आहेत. म्हणजे फ्रंट कार्बन असेल त्याच्यावर 3 बॉन्ड, किंवा एखादा रियर कार्बन असेल त्याच्यावर 3 बॉन्ड. आता फ्रंट कार्बन आणि रियर कार्बन कशाने दाखवायचं आहे, सेंटर ऑफ द सर्कल आणि सरकमफरन्स. बघा एक हायड्रोजन, त्याच्यानंतर समजा दुसरा हायड्रोजन, तिसरा हायड्रोजन, त्याच्यानंतर दुसऱ्या कार्बनवरचं हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन. आता या पहिल्या रिप्रेझेंटेशन मध्ये आपल्याला लक्षात येत नाही नेमकं सेंटर ऑफ सर्कल पासून कसं आहे किंवा सरकमफरन्स वर कसे आहेत. ते जर आपण दुसरं स्ट्रक्चर काढलं तर आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात येतं. हा पॉइंट, हा सर्कल. आता बघा हा जो पॉइंट आहे तो कुठला कार्बन आहे, फ्रंट कार्बन आहे. म्हणजे हा जो पॉइंट आहे तो काय आहे, फ्रंट कार्बन. आपण आता याच्यावर काय असतात, फ्रंट कार्बनवरचे बॉन्ड आपण कशाने दाखवतोय, रेडिएट फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे त्या सर्कलचा जो सेंटर आहे त्याच्यापासून सरळ बाहेर येणारे हे 3 हायड्रोजन
आलं लक्षात? आता पॉइंट नंतर जो रियर कार्बन आहे, तो रियर कार्बन आपण कशाने दाखवलाय? सर्कल. या सर्कलवर काय आहे? रियर कार्बन. आता ते आपण कशाने इंडिकेट करतोय? प्रेझेंट ऑन सर्कम्फरन्स. कशावर प्रेझेंट आहेत ते? सर्कम्फरन्सवर. मग सर्कम्फरन्सवरचे जर आपण रिप्रेझेंट केलं, बघा इथं हायड्रोजन, हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन. म्हणजेच काय केलंय बघा आपण, हा जो, किंवा आपण इंडिकेशन साठी आपण इथं इंडिकेट करू, हा जो कार्बन आहे तो कुठला आहे? कार्बन पॉइंट म्हणजे कुठला आहे? फ्रंट कार्बन. फ्रंट कार्बन. आता फ्रंट कार्बन वरचे जे हायड्रोजन आहेत ते कुणापासून रेडिएट होतात? सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे या सर्कल पासून काय झालं? बाहेर आले सरळ. त्याच्यानंतर हा जो सर्कल आहे तो सर्कल काय इंडिकेट करतो? रियर कार्बन. रियर कार्बन. आणि रियर कार्बन वरचे जे 3 बॉन्ड असतात ते कशावर असतात? सर्कम्फरन्स म्हणजे परिघ म्हणजे रेघ, घेर. म्हणून याच्यावर आपण हे 3 हायड्रोजन दाखवले. लाल जे आहेत ते काय आहेत? सर्कम्फरन्स वर आहेत, आणि ब्लॅक जे आहेत ते काय आहेत? सेंटर ऑफ सर्कल पासून रेडिएट होणारे आहेत. हे आहे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. बघा काय काय सांगितलंय. जे 3 डायमेन्शनल मॉलिक्यूल आहे तो 3 डायमेन्शनल मॉलिक्यूल जर आपल्याला प्लेन ऑफ पेपरवर जर काढायचं असेल तर आपण काय करणार आहे? तर त्या मॉलिक्यूलला आपण व्हिज्युअलायझिंग करणार आहे. आता ते कसं करायचं? तर जो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे त्याचा विचार करून किंवा त्याच्याकडे पाहून आपण काय करणार आहे? त्या मॉलिक्यूलला व्हिज्युअलायझिंग करणार आहे. आता त्याच्यामध्ये 2 कार्बन असतात किंवा याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आपल्याला दिसत नाही, नॉट व्हिजिबल आहे तो. परंतु 2 कार्बन असतात, एक आहे फ्रंट कार्बन आणि एक आहे रियर कार्बन. फ्रंट कार्बन आपण दाखवणार आहे पॉइंटनं आणि रियर कार्बन आपण दाखवणार आहे सर्कलनं. आणि जे राहिलेले जे 3 बॉन्ड असतात ते काय असतात? त्या स्पोक्स ऑफ सर्कल किंवा व्हीलचे जशी चाकं असतात तसं त्या पद्धतीने ते आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर जो फ्रंट कार्बन आहे त्या फ्रंट कार्बनवरचे जे बॉन्ड्स असतात, 3 बॉन्ड आहेत, 3 हायड्रोजन आहेत, ते काय करतात? तर तो जो सेंटर आहे त्या सर्कलचा तिथून काय होतात? रेडिएट होतात, म्हणजे सरळ बाहेर येतात. आणि जो रियर कार्बनवरचे असतात ते कशावर प्रेझेंट असतात? तर त्या जो वर्तुळाचा घेर आहे म्हणजे त्याला आपण परिघ म्हणतो, म्हणजे सर्कम्फरन्स, त्याच्यावर ते प्रेझेंट असतात. आणि त्या पद्धतीने आपण काय केला? इथेन मॉलिक्यूल रिप्रेझेंट केला. याला म्हणायचं न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. आणि हा आपला तिसरा 3 डायमेन्शनल मॉलिक्यूल ड्रॉ करण्याची मेथड आहे, न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. आता वेज फॉर्म्युला पाहिला आपण, फिशर फॉर्म्युला पाहिलं. आता शेवटचा आहे सॉ हॉर्स फॉर्म्युला. चौथी मेथड आहे. सॉ हॉर्स किंवा त्याला आपण अँड्रियन म्हणतो किंवा त्याला काय म्हणायचं? पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला. सॉ हॉर्स फॉर्म्युला किंवा त्यालाच म्हणायचं अँड्रियन किंवा त्यालाच म्हणायचं पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला. आता सॉ हॉर्स फॉर्म्युल्यामध्ये काय आहे? तर याच्यामध्ये जो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड काय करायचा? रिप्रेझेंट करायचा. कसा? स्लॅटिंग लाईन, एक लॉंग अशी स्लॅटिंग लाईन करायची. म्हणजे बघा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड कॅन बी रिप्रेझेंटेड बाय, कसा रिप्रेझेंट करायचा? बाय लॉंग
स्लॅटिंग लाईन म्हणजे लॉंग स्लॅटिंग लाईन. आता लॉंग स्लॅटिंग लाईन म्हणजे अशी लॉंग स्लॅटिंग लाईन काय करायची, रिप्रेझेंट करायची. म्हणजे 100 हॉर्स मध्ये आपल्याला कार्बन कार्बन जो सिंगल बॉन्ड आहे तो रिप्रेझेंट करण्यासाठी काय करायची, एक लॉंग स्लॅटिंग लाईन काढायची. आता या लॉंग स्लॅटिंग लाईन वर 2 एंड आहेत. एक आहे अप्पर एंड आणि एक आहे लोअर एंड. अशा 2 एंड आहेत. आता जो अप्पर एंड आहे आणि जो लोअर एंड आहे तो काय रिप्रेझेंट करतो बघा. जो लोअर एंड आहे तो असतो फ्रंट कार्बन. म्हणजे लोअर एंड याच्यावर काय असतो, फ्रंट कार्बन. लोअर एंड वर असतो फ्रंट कार्बन आणि अप्पर एंड वर काय असतो, रियर कार्बन. म्हणजे अप्पर एंड वर काय आहे इथं, रियर कार्बन आहे हा. आणि जो लोअर एंड आहे त्या लोअर एंड वर काय आहे, फ्रंट कार्बन. म्हणजे रियर कार्बन आणि फ्रंट कार्बन. अप्पर एंड लोअर एंड जो असतो तो फ्रंट कार्बन आणि अप्पर एंड जो असतो तो काय असतो, रियर कार्बन. आता त्याच्यावर 3 बॉन्ड आहेत, बरोबर आहे. याच्यावर सुद्धा 3 बॉन्ड आहेत, याच्यावर सुद्धा 3 बॉन्ड आहेत. आता ते जे राहिलेले 3 बॉन्ड आहेत दोन्ही कार्बनवर, ते काय करायचं तर त्या रिस्पेक्टिव्ह कार्बनवर फक्त काय करायचं, रेडिएट करायचं. म्हणजेच आपल्याला इथं सांगता येईल 3 bonds present on both carbon atoms. म्हणजे फ्रंट कार्बन असो किंवा रेअर कार्बन असो, त्या दोन्हीवर किती बॉन्ड आहेत, 3 बॉन्ड आहेत. ते जे बॉन्ड आहेत ते बॉन्ड कसे दाखवायचे बघा, शोन बाय रेडिएट. रेडिएट म्हणजे काय, सरळ बाहेर येणे. रेडिएट ऍट रिस्पेक्टिव्ह कार्बन. त्या कार्बनवर ते काय करायचे, इंडिकेट करायचे. आता फॉर एक्झाम्पल इथंही एक्झाम्पल घेतलं आपण, समजा इथेन CH3. आता या इथेनचं आपल्याला काय करायचं आहे, 100 हॉर्स फॉर्म्युला काढायचा आहे. मग आपलं काय आहे, एक लॉंग स्लॅटिंग लाईन काढली. ही लॉंग स्लॅटिंग लाईन, एक आहे लोअर एंड, एक आहे अप्पर एंड. लोअर एंड वर काय असतो, फ्रंट कार्बन. समजा आपण फ्रंट कार्बन वर 3 हायड्रोजन, हा 1 2 3. आणि जो अप्पर एंड आहे, अप्पर एंड वर काय आहे, रियर कार्बन. समजा इथं H आहे, इथं H आणि इथं H. म्हणजे काय झालं, आपण बघा लॉंग स्लॅटिंग लाईन, लोअर एंड जो आहे तो फ्रंट कार्बन आहे, अप्पर एंड जो आहे तो काय आहे, रियर कार्बन. या मॉलिक्यूलला काय म्हणायचं, सॉहॉर्स फॉर्म्युला किंवा अँड्रोएन किंवा पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला. किंवा जर आपण एखादा मॉलिक्यूल काय केला, रोटेट केला, समजा आपण काय केला, हा हायड्रोजन इथं, जो अप्पर एंड आहे म्हणजे जो रियर कार्बन आहे त्या रियर कार्बनला काय केलं, आपण रोटेट केलं. हे स्ट्रक्चर फर्स्ट आणि हे स्ट्रक्चर सेकंड. या दोन्ही स्ट्रक्चरला म्हणायचं सॉहॉर्स फॉर्म्युला किंवा पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला किंवा अँड्रोएन. म्हणजे काय आहे बघा,
तर याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड कॅन बी रिप्रेझेंटेड बाय लॉंग स्लॅटिंग लाईन, म्हणजे 3 डायमेन्शनल जो मॉलिक्यूल आहे त्या 3 डायमेन्शनल मॉलिक्यूल मधला जो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे तो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड कॅन बी ड्रॉन और रिप्रेझेंटेड बाय लॉंग स्लॅटिंग लाईन. अशी एक लॉंग स्लॅटिंग लाईन काढायची. त्याला 2 एंड असतात, एक आहे लोअर एंड, एक आहे अप्पर एंड. जो लोअर एंड असतो त्याच्यावर फ्रंट कार्बन आणि जो अप्पर एंड असतो त्याच्यावर काय रियर कार्बन. त्याच्यानंतर दोन्ही कार्बनवर जे 3-3 बॉन्ड असतात ते 3-3 बॉन्ड कसे दाखवायचे तर त्या रिस्पेक्टिव्ह कार्बनवरनं कसे बाहेर येतात, रेडिएट कसे होतात ते रिप्रेझेंट करायचं. मग हे आपण दोन्ही स्ट्रक्चर रिप्रेझेंट केले, फर्स्ट आणि सेकंड. सेकंड मध्ये काय केलंय, मॉलिक्यूल फक्त रोटेट केलेलं आहे. याला म्हणायचं सॉहॉर्स फॉर्म्युला किंवा अँड्रियॉन किंवा त्यालाच म्हणायचं पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला. आणि हे 4 मॉलिक्यूल आपण काय करतो रिप्रेझेंट करण्याच्या पद्धती, म्हणजे ड्रॉविंग द मॉलिक्यूल इन 3 डायमेन्शनल. त्याच्यामध्ये वेज फॉर्म्युला, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि चौथं सॉहॉर्स किंवा अँड्रियन किंवा पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला. हे झालं रिप्रेझेंटेशन 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल. 2 डायमेन्शनल मध्ये आपण इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर, डॅश स्ट्रक्चर असेल किंवा त्याच्यानंतर कंडेन्स्ड फॉर्म्युला असेल, बॉल अँड स्टिक मॉडेल असेल किंवा आपला जो बॉन्डलाईन फॉर्म्युला. आणि 3 डायमेन्शनल मध्ये या पद्धतीनं. आता स्ट्रक्चर रिप्रेझेंट केल्यानंतर आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंडचं काय करायचं आहे क्लासिफिकेशन, ते आपण नंतरच्या तासाला